आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता जान्हवी आणि त्यासोबत जयंत हे तिथे उभे असतात. तेच आता विश्वाला बाहेर पडायचं असतं, म्हणूनच जयंतच्या समोर तो येतो आणि म्हणत असतो की मी आता येतो. पण त्याच वेळेला त्याला काही बाहेर पडू देत नसतात. त्याला आता थांबवलं जातं. जयंत म्हणत असतो की तुम्ही कसे काय बाहेर जाऊ शकता, तुम्हाला बाहेर जायला मिळणारच नाही. कारण तुम्हाला सांगतो ना, कारण आहे ना की घरामध्ये आता सगळी सिस्टीम बिघडली आहे. त्यामध्ये सगळ्याचंच खूप मोठं नुकसान झालं आहे. तर मग तुमचंसुद्धा ते नुकसान होईलच की. म्हणजेच तुम्हाला म्हणून सांगतो की आता पासवर्ड तो टाकायला जातो आणि पासवर्ड इनकरेक्ट असतो आणि पासवर्ड दाबला जात नसतो. म्हणूनच तो म्हणतो की बघितलंत का, पासवर्ड होत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला घराबाहेर पडता येणार नाही. दुसरीकडे आता भावनावर आरोप केले जात असतात की भावना दोषी आहे, भावनाने हे सगळं केलेलं आहे म्हणून. पण इकडे सिद्धू भावनाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. सिद्धू आता भावनाला विचारतो काय खरं काय खोटं ते. म्हणजे सिद्धू आता भावनाला समोर ठेवतो आणि भावनाला विचारतो की काय झालं होतं नेमकं मला सांग. जे रेकॉर्डिंगमध्ये दाखवलं जात आहे तसंच तू बोलली होतीस का. तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की सिद्धू हे थोडंसं अर्धवट कमी आहे. मग आता तो विचारतो नेमकं काय. तेव्हाच ना आता ती सांगायला सुरुवात करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळत असतं की विश्वा रात्रीच्या वेळेला सारखे मेसेजेस करत असतो जानूला. जानू झोपलेली असताना तो म्हणत असतो की प्लीज लवकरात लवकर ये ना, मला इथून जायचं आहे, सो मला बाहेर काढ. पण जानू बोलत असते मी तरी तुला इथून बाहेर कसं काय काढू, मला नाही जमणार तुला बाहेर काढायला, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच ना दुसरीकडे आता पाहायला मिळतं विश्वा जानूला भेटायला बोलवतो. त्यामुळे जानू लगेचच बघते की जयंत झोपला आहे का. जयंत झोपला आहे हे दिसताच जानू विश्वाला भेटायला जाते आणि मग काय विश्वा तिला म्हणत असतो की मला इथून बाहेर काढ, मला जायचे. जानू म्हणत असते की नाही होऊ शकत हे पॉसिबल, आता तुला इथंच थांबावं लागेल. त्यावर आता असं कसं नाही पॉसिबल होणार, प्लीज प्लीज मला सोड ना, असं करू नकोस, असंही आता विनंती करून म्हटलं जात असतं. त्यातच आता जानू म्हणत असते की मला भीती वाटते आणि ती जात असते. तेच विश्वा तिचा हात धरतो. मग जानू आपला हात सोडवायचा प्रयत्न करत असते. इकडे आता जयंतला जाग येते. जयंत इकडे तिकडे पाहतो आणि तो लगेच गेलेला असतो बघायला की नेमकी जानू काय करते आहे ते. तर इकडे जानू म्हणत असते की सोड माझा हात, मला ना ऑलरेडी भीती वाटते, असं बोलून ती आता त्याच्या हातात ना आपला हात सोडवायचा प्रयत्न करत असते. तेच दुसरीकडे ती आता रूमच्या बाहेर जात असताना तिला आता बोललं जात असतं की कुठे निघाली आहेस तू, कुठेही जाऊ नकोस, थांब इथेच. आणि असं बोलून तिला थांबवलं जात असतं. म्हणजे खरं तर विश्वा तिला हे सगळं करण्यापासून थांबवत असतो. दुसरीकडे पाहायला मिळत असतं की भावनालाच खरं खोटं विचारलं जातं. त्यावर आता लीलांबरी म्हणत असते की जे काही खरं खोटं आहे ते एकदाच विचारून घ्या तिला, म्हणजेच ती खरं काय ते सांगेल. तेव्हाच ना मग भावना सांगू लागते की जे काही बोललं गेलेलं आहे ते पूर्णपणे सत्य नाही आहे. म्हणजेच जेव्हा माझ्यासमोर या सगळ्या काही गोष्टी झाल्या तेव्हा मी होते तिथे, मला कळलं की काहीतरी गडबड आहे त्यांच्या नात्यात. तेव्हा ना मी समजवायचा प्रयत्न केला. समजवायचा प्रयत्न केलेलाच असताना ना मला काहीसं वेगळं वाटलं. मग मी विचारलंसुद्धा की काय झालं आहे. तेव्हा तिने मला थोड्या वेगळ्या गोष्टी सांगितल्या. तेव्हासुद्धा मी म्हटलं की काय झालं आहे ते तरी मला सांग. आणि मग तेव्हा जेव्हा ती मला सांगायला गेली ना तेव्हा मी तिला म्हटलं की त्याने केलं म्हणून तू करायला पाहिजे असं नाही ना, याही भाषेत मी समजावून सांगितलं होतं, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना भावना जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा सिद्धू म्हणतो बघितलं, मी तुम्हाला सांगत होतो ना माझी बायको असं काही करणं शक्यच नाही. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की विश्वा जानूला म्हणत असतो की तू आता कुठे पळतेस, तू थांब इथेच. जानू त्या
त्याचा हात सोडून तिकडनं पळायचा प्रयत्न करत असते. तेच समोर जयंत येतो. जयंत आल्यावर ती आता असं दाखवत असते की नाही, आम्ही असंच बोलवत होतो, म्हणजे असंच त्यांनी मला बोलवलं होतं म्हणून मी इथपर्यंत बोलायला आले होते. आणि मग काय, जेव्हा ते लोक बोलत असतात ना, तेव्हा आता विश्वा घाबरलेला असतो. जानूला बघितल्यानंतर जयंत आता म्हणत असतो, खरं खरं सांग, तू मला घाबरतेस का, की उगाच काही पण बोलत आहेस? त्यावर ती म्हणत असते की खरंच खरंच मी घाबरते तुम्हाला, असंही आता ती रिक्वेस्ट करतच त्याला बोलत असते. त्यावर तो म्हणतो की मला तर वाटत नाही तुम्हाला घाबरतेस, मग बघूया तुम्हाला किती घाबरतेस ते, असं बोलून तो आता तिला घेऊन जातो. तेच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की भावनावर आरोप केले जात असतात. कारण आता वैतागायला झालेलं असतं. आता म्हटलं जातं की बघितलं काय काय चालू आहे ते, म्हणजेच इथे संपतराव म्हणतात की मला आता पार्टी ऑफिसमधनं फोन यायला लागलेत. मग आता या सगळ्यांना काय उत्तर द्यायचे आहेत सांगा ना मला, मग असंही आता विचारलं जातं. तेव्हाच इकडे तो म्हणत असतो की मला माहिती आहे भावना हे सगळं काही करणं शक्य नाही. भावना ही स्वतः आनंदीची शपथ घेत सांगत असते की तुम्हाला मी खरंच सांगते, यातलं मी काहीच केलेलं नाही आहे. तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नसेल, पण मी खरंच सांगते, असंही ती आता म्हणू लागते. तेव्हाच ना ती आता आजी म्हणते की प्रत्येकजण आता असंच बोलणार आहे. एवढे दिवसाचं जे काही आम्ही नाव कमावलेलं होतं ना, ते सगळं काही धुळीस मिळतंय. काय करावं तुमच्या लोकांचं ना, कधी कधी ना मला काहीच कळत नाही, काय करावं आणि काय नाही ते. अरे जरा तरी तुम्ही लोकांनी सांभाळून घेतलं पाहिजे होतं, काय चाललं आहे काय नाही या गोष्टी. मग आता भावना म्हणत असते की मी खरं सांगते, मी तसं काही सिंचनाला सांगितलं नव्हतं. वाटल्यास सिंचनाला समोर आणा, काय खरं काय खोटं ते आपण करूया, असंही आता ती बोलत असते. मग तेव्हाच ना रेणुकाला ह्या सगळ्याचा त्रास होऊ लागतो. रेणुकाला अचानकपणे चक्कर येऊ लागते. तेच रेणुका आता चक्कर येऊन खाली कोसळू लागते. तेच आता इकडे लगेचच म्हटलं जातं, बघितलं हे असं असतं, आपल्या घरात जरा काही झालं का नाटक सुरू. पण अधिराजला कुठेतरी वाटत असतं की नाही, हे काहीसं नाटक आहे, म्हणजेच नीलांबरीने तर हे केलेलं नाही ना, असाही विचार ना आता करत असतो अधिराज. कारण अधिराजला नीलांबरीचं ते बोलणं आठवतं, म्हणूनच तो थोडा विचार करत असतो. तेच आता इकडे सिद्धू आणि सगळीजणं बसलेली असतानाच ना इथे अचानक रेणुकाला चक्कर आलेली असते. रेणुकाला चक्कर येते म्हणूनच मग आता रेणुकाला सगळीजणं सावरू लागतात. रेणुकाला म्हणत असतात की काय होतंय आई, पण इकडे संपतराव म्हणतात की बघितलंत का, आता ह्यांची नाटकं सुरू झाली. मला माहिती आहेत ना, प्रत्येकजण आहे ना वेगवेगळी नाटकं करून काही ना काही करतच राहतं. तेच आता भावना जी आहे ती म्हणत असते की मी नाटकं नाही करत आहे. या घरातल्या मुलीला जर शिक्षा होत असेल तर या घरातल्या सुनेलाही शिक्षा द्या, असं मत नीलांबरीचं असतं. तर रेणुका म्हणत असते की भावना, मला माहिती आहे आपल्या सिंचनाने सोन्यासारखा संसार मोडलाय, पण तिला तूही काही गोष्टी सांगायला नको होत्यास. सिद्धू म्हणतो की आई, आता तूही असंच बोलायला लागलीस का, मला माझ्या ना भावनावर विश्वास आहे. तिला हे सगळं काही कोणीतरी मुद्दामून करायला भाग पडते, पण तुला असं वाटतं का मी त्या व्यक्तीला असंच सोडून देईल? नाही, मी या सगळ्याचा तपास घेईन. जानूने इथे आता बघितल्यानंतर तिला बसवलं जातं. तिला आता सांगितलं जातं की तू इथेच थांब. तेवढ्यातच ना जयंत किचनमध्ये जाऊन लगेच चाकू घेऊन येतो आणि तिच्या समोर ठेवतो. त्याबरोबर जानू घाबरते. आता त्याने चाकूला काही लावलेलं असतं का काय माहीत नाही, पण लगेच तो चाकू त्याने आपल्या हातावर फिरवल्यावर त्याच्या हातात ना असं काहीसं लाल कलरचं रक्त येऊ लागतं. त्या रक्ताला बघून जानू घाबरत असते. जयंत आता जानूला म्हणतो की जानू सांग, तुला वाटते का भीती, बोल ना, काय वाटते तुला आता? तेव्हाच ती म्हणत असते की हो, मला तुझी भीती वाटते. जयंतने मुद्दामूनच ना जानूला घाबरवण्यासाठी हे सगळं काही केलेलं असतं. तेच आता दुसरीकडे इथे सगळीजणं गप्पा मारत असतात. तेच आता वीणा म्हणत असते की बाबा,
आपलं किती छान ना, म्हणजे आपल्या सगळ्या काही गोष्टी मस्त झाल्या. म्हणजेच बघितलंत ना, आपण जो शोध लावला तो सुद्धा किती व्हायरल झाला. तेच आता एक कुरिअरवाला तिथे आलेला असतो आणि तो आता म्हणू लागतो की तुमचं पार्सल आलं आहे. तेच आता लगेच बाहेर गेलं जातं. बाहेर गेल्यानंतर बघितलं जातं की कुरिअरने त्यांचं जे पेंडंट होतं ते रजिस्टर झालेलं आहे असंही सांगितलं जातं. मग आता श्रीनिवास खुश होतात आणि घरातल्या सगळ्यांनाच बाहेर बोलवून घेतात आणि त्या गोष्टी सांगू लागतात की बघा, आपण जो काही त्या दिवशी सायन्सचा प्रोजेक्ट केला होता त्याचं आपलं स्वतःचं पेटंट बनलेलं आहे. हे बघूनच ना आता सगळीजणं आनंदाने नाचू लागतात. मग या सगळ्याचं क्रेडिट खरं तर वरद आणि श्रीनिवास यांना जातं. म्हणजे आपल्याला आता आपलं पेटंट बनलं आहे म्हटल्यावर काहीही आपण करू शकतो. तेच आता सगळीजणं घरात खुश असतात. तेच संतोष आलेला असतो आणि संतोष हे सगळं बघतो. पण संतोषला आता या सगळ्यामध्ये स्वतःचा फायदा दिसत असतो ना. प्रोजेक्टमध्ये मुलाला जराही मदत त्याने तर केलेली नसतेच, पण आता त्या सगळ्यामध्ये त्याला त्याचा प्रॉफिट दिसत असतो. तर दुसरीकडे मात्र आता इकडे जानूला जयंत म्हणतो की तू मला घाबरतेस असं म्हणतेस ना, मग आता मला ही गोळी घेऊन दाखव. मग आता गोळी घेऊन दाखवायची असते जानूला. जानूला आता हेच दाखवायचं असतं की मी त्याला घाबरते. मग आता जानू त्याला गोळी खाऊन दाखवते. जशी आता जानू गोळी खाते तसं आता एका झटक्यात जानूला गुंगी येते आणि जानूना तिथेच जागेवर पडते. जानू जशी बेशुद्ध होते तसं आता विश्वाला धक्का बसतो. आता हे काय झालं, कारण हे सगळं काही जयंतने ठरवून केलेलं होतं. त्याला माहिती पडलेलं होतं की हा जो आपल्या घरात सरिता म्हणून कामाला आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही तर तो आता हा विश्व आहे ते. म्हणूनच तो म्हणतो की 2 मिनटं, माझी जानू अजून इथे कम्फर्टेबल झोपली नाही आहे, सो मी तिला कम्फर्टेबल झोपवून येतो. आणि असं बोलून तो तिला बेडरूममध्ये घेऊन जातो. तेच दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्धूने भावनाला सांगितलेलं असतं की घराबाहेर वगैरे कुठेही पडायचं नाही. तीच नीलांबरी आता तिला म्हणत असते, मग काय, मग असं तोंड लपवून किती दिवस घरात राहणार आहे असं भावनाला टोमणा मारत असते. तेच भावनाही विचार करते की किती दिवस आपण असं घरात थांबायचं, म्हणून ती आता बाहेर पडायचा निर्णय घेते. तेच आता ती बाहेर पडते तर तिथे काही पत्रकार आलेले असतात आणि जेव्हा ते पत्रकार येतात ना ते भावनावर आता काळा रंग तोंडाला फेकत असतात. म्हणजेच भावना ही किती चुकीची आहे आणि समाजात कसं चुकीचं पसरवते याबद्दल भावनाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात असतात. भावनाकडे त्या प्रश्नांची उत्तर नसतात. सगळ्या बाजूने भावनाची बोलती बंद झालेली असते. हे सगळं कारस्थान नीलांबरीचं असतं. तेच आता सिद्धू तिथे येतो आणि सिद्धूने ऐन वेळेला सगळ्यांच्या कचाट्यातून भावनाला वाचवलेलं असतं. पण भावनाच्या तोंडावर सगळ्याच पत्रकारांनी रंग लावलेला असतो आणि तेव्हाच ना आता अधिराजने येऊन खोलीचं दार वगैरे बंद करून घेतलेलं असतं. तो म्हणत असतो की हे सगळं चालणार नाही. दुसरीकडे संतोषने तमाशा केलेला असतो. तो म्हणत असतो की आता हे रजिस्टर केलेली पावती माझ्याकडेच राहील, कारण हे पेटंट जे आहे ते माझ्या वरदने केलं आहे. वरद म्हणत असतो की या सगळ्यामध्ये माझ्या एकट्याचं क्रेडिट नाही आहे, जे काही आहे मी आज ते फक्त आजोबांमुळे. मग लक्ष्मीसुद्धा बोलत असते, पण त्यावर संतोषचं हेच असतं की माझा मुलगा आहे सो त्याने हे सगळं केले आणि तो जे काही करेल ते सगळं माझं असेल. मग वीणाही म्हणते की हे सगळं बोलताना तुम्हाला जराही लाज कशी वाटत नाही आहे. मुळात मला तेच कळत नाही, म्हणजे लाज वाटायची काय आहे. माझ्या मुलाने जर एखादा प्रोजेक्ट केला असेल आणि त्यात तो यशस्वी होत असेल तर त्याला सर्वस्वी मीच जबाबदार आहे, म्हणजे मीच पाठीशी आहे. पण वीणा त्याला नाही म्हणत असते. या सगळ्यामध्ये बाबांचा हात आहे, बाबांनी हे सगळं केले. पण आता संतोषला आयत्या ह्याच्यावर फक्त वरची मलाई खायची असते असं म्हणतात ना, तसं त्याचं सुरू असतं. वरदही त्याला सांगत असतो की या सगळ्यामध्ये मला मदत केली आहे ती म्हणजे आजोबांनी, तर आजोबा यामध्ये सहभाग आहेत. त्यामुळे तुम्ही मला याबद्दल काहीच बोलू नका असंही आता सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा दुसरीकडे मात्र आता वीणाचं टाळकं सटकतं. वीणाच्या अंगावर संतोष जेव्हा धावून जातो तेव्हा वीणा संतोषचा हात धरते आणि त्याला म्हणत असते की तुमची हिंमत कशी होते माझ्यावर हात उगारायची. फक्त
फक्त हात तर लावून दाखवा मग बघते. आणि वीणानेच आता संतोषच्या जोरात कानाखाली वाजवून दिलेली असते आणि ती म्हणते की आता मला दाखवा ना कुठे जायचं आहे तिथे जाऊन. आता जर पोलिसांना बोलवलं ना तर सगळीच तुमची अद्दल आहे ना घडेल. मग तेव्हाच ना आता काही झालं तरी शांत राहण्यापासून संतोषला पर्याय उरत नाही. तर श्रीनिवास म्हणतात की जे काही वीणाने केलं आहे ते बरोबर आहे. दुसरीकडे विश्वा त्याला कळत नसतं की काय करू. तो आता अक्षरशः जयंतसमोर हात जोडत असतो. तो म्हणत असतो की मला जाऊ दे. म्हणजेच तो सरिता म्हणूनच वावरत असतो. पण जयंतला माहिती असतं की हा काही सरिता वगैरे नाही, हा दुसरा तिसरा कोणी नाही तर विश्वा आहे. म्हणूनच तो म्हणत असतो की तुम्हीच माझ्या जानूच्या जवळ जायचा प्रयत्न केलात ना, मला माहिती आहे, पण मी आता तुम्हाला सोडत नसते. आणि असं बोलूनच ना आता जयंत जो आहे तो आता मुद्दामून विश्वाच्या जवळ जाऊन विश्वाच्या तोंडाला लावलेला तो चष्मा बाजूला काढतो आणि त्यानंतर म्हणतो की मला माहिती आहे माझं सिस्टम तूच मुद्दामून बंद केलंस आणि तुझ्या मागे असलेला खरा चेहरा. जयंतने आता मात्र विश्वाला खूप जास्त मारलेलं असतं. सोबतच विश्वाला आता तो खाली लोळवतो आणि मागून त्याचे केस ओढतो. तर विश्वाचे केस जसे त्याच्या हातात येतात तसं आता विश्वा म्हणत असतो की जानू या सगळ्यामध्ये पार्टिसिपेट नाही आहे. जे काही केलं आहे ते सगळं मी केलं आहे. सो तुला जर काही बोलायचं असेल तर ते मला बोल, जानूला बोलू नकोस, असंही आता तो म्हणत असतो. तेच दुसरीकडे मात्र आता इकडे भावना जी आहे ती स्वतःला सिद्ध करू पाहत असते. ती सांगत असते की तुम्ही सगळीजणं माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते, जे काही बोलते मी माझ्या बाळाची शपथ घेऊन बोलते. कारण या सगळ्यामध्ये ना मी चुकीचं बोलले आहे. म्हणजेच चुकीच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत. तर त्याचा तुम्ही विचार करा. मी तुम्हाला सांगते ना की हे सगळं काही ना एकदमच चुकीचं आहे. मी माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगते. सिंचनाही आता येते. तर सिंचना म्हणत असते की तूच मला जे सांगितलं तेच तर आपण सगळीजणं बोलून गेलो. मग आता सिंचनाला जेव्हा हे सगळं बोलत असते ना तेव्हा मात्र सिंचनाला भावना म्हणत असते की का तुला असं वाटत नाही आहे की हे सगळं काही चुकीचं आहे म्हणून, कशाला उगाच आरोप केले जात आहेत. सिंचनाला भावना सरळ बोलते की मी असं काहीच बोललेली नाही आहे. दुसरीकडे जानू बेशुद्ध असल्याचा जयंत फायदा घेत असतो. जयंत मुद्दामून आता तिकडे जातो आणि जयंत हळूच तिच्या डोक्यावर ना हात फिरवत असतो. पण आता जानू बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे जानूला कळत नसतं की तिच्यासोबत नेमकं होतंय काय. इकडे आता भावना सिंचनाच्या अंगावर धावून जात म्हणत असते की तू का खोटं बोलतेस सिंचना. उलट जेव्हा मला कळलं होतं नीलांबरी वहिनींकडनं की नीलांबरी वहिनीचं तुझं बोलणं मी ऐकलं होतं, तेव्हाच तर मला तुझ्याबद्दल आणि हरीशबद्दल कळलं होतं. तेव्हा मी तुझ्याशी चांगल्या भाषेत तुझ्याशी बोलण्याचा मी प्रयत्न केला. तुला हे देखील मी सांगायचा प्रयत्न केला की हे सगळं चुकीचं आहे. पण तू ह्या सगळ्याचा चुकीचा अर्थ लावून घेतलास आणि हे सगळं काही झालं असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा आता भावना म्हणत असते की माझ्यावर विश्वास ठेवा. मग घरातले सगळेजणं सिंचनाला घरातून बाहेर काढायला तयार होतात. तेच नीलांबरी म्हणत असते की तुम्ही जर या सिंचनाला घरच्या मुलीला बाहेर काढताय तर तुम्ही घरच्या सुनेचं सुद्धा बोलणं खरं आहे कशावर ना. पण सिद्धू आता सांगतो की या सगळ्याच्या मागे कोण आहे ना हे तर मी सगळं शोधून काढणारच आहे, त्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं देखील आता त्याने ठणकावून सांगितलेलं असतं. त्यामुळेच थोडासा अधिराजही विचार करतो. त्याच्याही डोक्यामध्ये तेच सुरू असतं की या सगळ्याच्या मागे ना नक्कीच नीलांबरीसुद्धा असू शकते असा डाऊट त्याला येऊ लागतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.